पोलादपूर हे तालुक्याचे मुख्य शहर म्हणून ओळखले जाते. ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत होऊन जवळजवळ 2 पंचवार्षिक कालावधी पूर्ण होत आहेत. तरी आजही पोलादपूरकरांना कचऱ्याच्या समस्येतून मुक्तता मिळालेली नाही. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. पोलादपूर शहरातील संपूर्ण कचरा थेट सावित्री नदीच्या पात्रात टाकला जात आहे. या कचऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक व अन्य घातक घटकांचा समावेश असून तो खाण्यासाठी मोकाट जनावरे मोठ्या संख्येने येथे गोळा होतात. प्लास्टिक खाल्ल्यामुळे अनेक जनावरे आजारी पडत असून त्यांचा मृत्यूही होत असल्याची घटना समोर येत आहेत. या गंभीर समस्येबाबत अनेक सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी नगरपंचायतीकडे वेळोवेळी विचारणा केली आहे. मात्र प्रशासनाकडून नेहमीच लवकरच डम्पिंगसाठी जागा उपलब्ध होणार आहे असे सांगून वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. प्रत्यक्षात मात्र आजतागायत कचरा व्यवस्थापनासाठी कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही. या कचऱ्यामुळे आजूबाजूच्या गावांतील नागरिकांना प्रचंड दुर्गंधी सहन करावी लागत आहे. विशेष म्हणजे दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सावित्री नदीला पूर आल्यावर हाच कचरा वाहून थेट अरबी समुद्रात मिसळतो. त्यामुळे या प्रदूषणाची व्याप्ती किती मोठ्या प्रमाणात आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. नागरिकांचा थेट सवाल असा आहे की कचरा व्यवस्थापनासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला जातो. तो निधी प्रत्यक्षात कुठे आणि कसा वापरला जातो याबाबत नगरपंचायत प्रशासनाने जाहीरपणे खुलासा करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. पोलादपूर शहर कधी स्वच्छ, आरोग्यदायी आणि प्रदूषणमुक्त होणार हा प्रश्न आता नागरिकांच्या संयमाची परीक्षा पाहत आहे.